Hello everyone, welcome to my new another video. I hope तुम्ही सगळे छान असणार, तुमची काळजी घेत असणार. तर माझं मॉर्निंगला मी लवकर उठले 7 वाजता, एक्सरसाइज वगैरे केली, त्यानंतर आता जस्ट बाथ वगैरे झाली. तर आज कुकिंग मी करणार आहे. तर आज खूप दिवसानंतर कुकिंग करते म्हणून म्हटलं चला आज शेअर करूया. तर मी पीठ भिजवून ठेवलेलं अगोदरच, अर्धी तयारी तर ऑलरेडी झालेली माझी. पीठ कसं भिजलेलं राहिलं की चपाती चांगली येते. तर आज मी 2 भाज्या करणार आहे, एक सोयाबीनची आणि एक आपली वाटाण्याची, हिरवे वाटाणे. तर अगोदर सोयाबीन आहे मी भिजत घालून देते, म्हणजे बाकीची दुसरी भाजी होईपर्यंत व्यवस्थित भिजतील आणि लगेच ही पण करून घेईल. तर थोडं दोघी भाज्या करते, एकच कसं हिवाळ्यात असं वेगवेगळं खायची म्हणजे असं हे असतं ना, क्रेविंग्स लागतं, म्हणून म्हटलं चला आज 2 भाजी बनवूया थोड्या. तर आता मी कांदा चिरून घेते. तर कांदा मला दोघं पण भाजीला लागणार आहे, म्हणून मग 2 कांदे घेतले मोठे. आता फटाफट मी कापून घेते. मला ना कांदा चिरायला बिलकुल आवडत नाही, बट कांदा टाकल्याशिवाय भाजी चांगली पण नाही लागणार, म्हणून म्हटलं चला काय करणार, आता काही ऑप्शन नाही. दुसरं चॉपिंगचं आहे माझ्याकडं कांदा कापायचं, बट ना मग ते अजून एक्स्ट्राचं काम होतं, भांडी घासायचं वगैरे, त्यापेक्षा मग लवकर चाकूनच कापून घेतला ना तर लवकर होतं. तर इथे मी टोमॅटो पण कापून घेतली व्यवस्थित मस्त. आणि आज ना माझ्याकडून मस्त चॉप झालं आहे कांदा, म्हणून मला फार भारी वाटतं आहे, नाहीतर माझ्याकडून बिलकुल पण चांगली कापलं जात नाही. तर आता मी अगोदर हिरवे वाटाणे आहे ना त्याची भाजी करून घेणार. खूप सिंपल करणार आहे, मला जसं आवडते तसं. तर आता सगळं अगोदर किचनवर काढून घेते. जर किचनवर ठेवलं नाही ना तर विसरून जाते मग मी टाकायला. मग नंतर लक्षात येतं की हे टाकायला हवं होतं, म्हणून मग अगोदरच सगळं व्यवस्थित काढून ठेवते. आणि सगळं किचनवर अवेलेबल असलं ना मग भारी पण वाटतं आणि सगळे व्यवस्थित टाईमवर सगळे इन्ग्रेडियंट्स नाही टाकले जातात. तर मस्त तेल तापलं आहे, आता जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घेते मी. मला ना असे कुकिंगचे व्हिडिओज, ब्लॉग्स आहेत ना बघायला फार आवडतात. खूप छान दाखवतात ते आणि खूप छान पण दिसतं, असे तोंडाला पाणीच येतं. तर आज मी खूप दिवसानंतर कुकिंग म्हणजे करते, म्हणजे पूर्ण कुकिंग नाही तर मी काही ना काही मध्ये करत असते, म्हणजे असं पूर्ण नाही करत, बट आज मी पूर्ण कुकिंग करणार आहे. भाजी, चपाती, तर 2 भाजी आज. तर माझं साईड बाय साईड मस्त खायचं पण काम चालू आहे. मटार, मला हिरवे मटार ना फार आवडतात. तर आज पहिल्यांदा मी त्याची भाजी करते, नाही तर मी कच्चेच खाते, मला कच्चे खायला फार आवडतात. तर आता मी लाल तिखट वगैरे घालून घेते व्यवस्थित. माझा कांदा वगैरे आहे ना, कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाला आहे आणि जास्त तिखट नाही करणार आहे. तर बघू शकता किती छान कलर आला आहे. आता यात मस्त हिरवे वाटाणे घालणार, किती छान दिसते. म्हणून मला ना खूप आवडतं असं कुकिंगचे व्लॉग्स बघायला, किती सारे कलर्स बघायला भेटतात. तर आता माझी मटारची भाजी तर झाली आणि मस्त दिसते एकदम. आता मी झाकून देणार आणि आता सोयाबीनची भाजी करून घेणार, कारण सोयाबीन पण मस्त भिजली गेलेले आहेत. सोयाबीन जेव्हा मी टाकले तेव्हा थोडं कोमट पाणी करून घेतलं, म्हणून मला ते लगेच भिजले गेलेत. आता मी त्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकते आणि मग त्याची भाजी करणार. आता कांदा ना व्यवस्थित असा ब्राऊन होऊ देते, कारण की कच्चा कांदा ना चांगला नाही लागत, म्हणून थोडा ब्राऊन झाला ना तर छान लागतो. आणि मी बघा किती मन लावून कुकिंग करते. जेव्हा पण मी कुकिंग करते ना मला फार आवडतं, म्हणजे असं नवीन काहीतरी करायला. तर ही सोयाबीनची भाजी आहे ना, तर मी पहिल्यांदा करते, खूप सिंपल पद्धतीने करते. मी विचारून घेतलं कसं करायचं आणि आता तशीच करते. आणि ही पण एकदम पटकन होणारी आहे, जशी की मटारची भाजी होती ना ती पण पटकन झाली, 10 मिनटात तर झाली, पण ही पण आता 5-10 मिनटामध्ये होऊन जाईल. म्हणजे एकदम फटाफट होणाऱ्या भाज्या आहेत, ज्याला की जास्त एफर्ट्स नाही लागत. आता हे दोघं पण झाले ना तर मी फटाफट चपाती पण करून घेणार, मग म्हणजे माझं कुकिंग होऊन जाईल. किती लवकर ना होऊन जातं एकदम फटाफट. एकदा कुकिंगला लागले ना मी तर लवकर होऊन जातं, असं मला जास्त टाईम नाही लागत. बट आज इझीवाला होता भाज्या म्हणून मग लवकर झालं. आता माझ्या दोघं पण भाज्या झाल्या आहेत. आता अगोदर ना पहिल्यांदा मी किचन क्लीन करून घेते, कारण किचन जर क्लीन नसेल ना मला बिलकुल पण काही करायला आवडत नाही. म्हणून जेव्हा मी काही करते ना
म्हणजे आता पहिली भाजी टाकली, लगेच मी किचन क्लीन करून घेतलं. आता चपाती करण्यानंतर परत किचन क्लीन करून घेणार, म्हणजे असं असतं माझं. तर मला असं खराब म्हणजे किचनवर काही पडलेलं ना बिलकुल आवडत नाही. मग मला क्लीन करायला पण नाही आवडत, म्हणून मग मी नेहमी म्हणजे सारखं क्लीन करत असते. तर आता मी फटाफट मस्त चपात्या करून घेते आणि पीठ पण मस्त भिजलं गेले. आता छान चपात्या येतील एकदम. जेव्हा म्हणजे चपाती करायचं असेल ना तर नेहमी अगोदर पीठ भिजवून ठेवायचं, मग बाकीचे कामं आवरून झाले का मग चपाती करायची. खूप छान चपात्या जमतात. तर आता मी लवकर करून घेते मस्त छोट्या छोट्या. खूप दिवसानंतर मी आज चपाती करते, नाहीतर मम्मी करून देते आणि मी शिकून घेते, बट आज मीच करते सगळं. वा. तर कुकिंग झालं ना त्यानंतर मी थोड्या वेळ उन्हात जाऊन बसणार आहे, कारण की आज मी केस पण धुतले ना तर मला फार थंडी पण वाजते. बट आता थोड्या वेळ गॅसजवळ थोडं बरं वाटतं आहे, बट गॅसपासून दूर गेलं ना फार थंडी भरून जाते. कारण केस कसं मी हेअर ड्रायरने पण नाही सुकवत, डिरेक्टली म्हणजे थोड्या वेळ उन्हात बसते आणि मग सुकून जातात. तर आता पहिल्यांदा मी सगळं चपाती वगैरे झाली का बाहेर जाऊन बसणार आहे. मस्त वाटतं आणि उन्हात कसं सकाळच्या उन्हात छान वाटतं हिवाळ्यामध्ये. तर माझ्या चपात्या वगैरे करून झाला, सगळा स्वयंपाक झाला आणि साईड बाय साईड सगळ्यांचं आंघोळ वगैरे पण झाली. तर आता मी कपडे टाकून देते. तर मशीनला कपडे लावून दिले का मग आता बाहेर बसायला जाते. चला कपडे तर टाकून झाले. आत्ता मी बाहेर येऊन बसले थोड्या वेळ उन्हात. तर माझे ना नेल्स खूप वाढलेत आणि नेल्स जास्त वाढलेले राहिले ना मला बिलकुल पण आवडत नाही आणि असं काम करायला मन पण नाही होत, म्हणून पहिल्यांदा आता नेल कट करून घेते. त्यानंतर मी जेवायला घेतलं. मस्त जेवणामध्ये मटारची भाजी, सोयाबीनची भाजी, चपाती. तर फार भूक लागली आहे, मस्त झाली एकदम. तर आता मी फटाफट जेवण करून घेते. तर माझं जेवण वगैरे झालं आणि त्यात कपडे पण झालेले आहेत. आता फटाफट काढून घेते आणि उन्हात टाकून घेते, कारण हिवाळ्यात ना बिलकुल पण सुकत नाही व्यवस्थित कपडे, का बरं काय माहिती इतकं ऊन असून पण. तर आता टाकून घेते फटाफट आणि माझे मस्त केस पण सुकतील थोड्या वेळ उन्हात. तर ना माझे कपडे वगैरे टाकून झाले आणि नळाला पाणी पण आलेलं. तर हे स्पायडर प्लांट्स आहेत. तर पुढे गॅलरीमध्ये ठेवलेले, बट पिवळे पडत होते. उन्हात ठेवलं की पिवळे पडतात म्हणून मग मी मागे ठेवले. मागे कसं सावली असते ना म्हणून हिरवीगार झाली आहेत. तर आता त्यांना पाणी टाकून घेते आणि रोज पाणी टाकावं लागतं त्यांना. तर एक दिवस जरी पाणी टाकलं नाही ना तर लगेच सुकतात. तर माझं झाडांना वगैरे पाणी टाकत होती ना तेव्हाच मम्मीने मस्त साबुदाण्याची खीर केली. तर मला तर फार आवडते साबुदाण्याची खीर. तर आता मस्त एन्जॉय करते. आणि हिवाळ्यात कसं मस्त गरम गरम खायला ना फार भारी वाटतं. तर त्यानंतर इतके सारे भांडे निघालेले होते ना, तर आता मी फटाफट भांडे घासून घेते आणि सकाळच्या जेवणाचे पण होते. सगळ्यांचे जेवण वगैरे झालं, खीर वगैरे खाल्ली. मग एकदाच भांडे घासायला घेते, कारण हिवाळ्यात ना सारखे सारखे भांडे घासायला बिलकुल आवडत नाही, कारण इतकं सारं थंड पाणी असतं. सो माझे भांडे घासून झाले आणि सिंक वगैरे पण मी क्लीन करून घेतलं कारण की सिंक जर नाही का घासलं नाही ना तर फार कसं तरी विचित्रच दिसतं, म्हणजे तेलकट डाग दिसतात. म्हणून मग सिंक पण घासून घेते मी, म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा काही करेल ना मग क्लीन दिसतं व्यवस्थित आणि किचन पण व्यवस्थित दिसतं. तर आता किचन पण व्यवस्थित क्लीन करून घेणार. तर सगळं आता आवरून झालं. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल.
तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे पण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.